आज तुमच्या वाघापूर गावामध्ये महायुतीचा प्रचार शुभारंभ झालाय. तुम्ही गेली अनेक वर्ष तुमचं आता वय पाहता बरीच वर्ष तुम्ही ह्या पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, निवडणुका पाहिलेल्या. त्यावेळीच्या निवडणुकांचा अनुभव तुमचा काय आहे? काय सांगाल? अनुभव म्हणजे असा आहे, शिवसेना आणि भाजप, कमळ आणि धनुष्यबाण हे निश्चित येणारच. का असं काय कमळ आणि धनुष्यबाणच काय येणार? काय सांगा? असं कामच केलं त्यांनी. कोणती अशी कामं केली? आता हेच बघा 5 कोटीचं काम, हेच आमच्या मंदिरचं. त्या बांधल्या जवळजवळ 40-45 लाखाचा, पुन्हा चावडी बांधल्या 16 लाखाची. ग्राउंड केलाय तळ्याचा, खेळाय पोराचा किंवा जवळजवळ 50 लाखाचा ग्राउंड केला. लोकांनी कचरा बांधला. सगळे त्याने विकास कामं भरपूर केले, रस्ते केले. कुणाच्या माध्यमातून सगळे विकास? आमदारच्या कामातून प्रकाश आंबेडकर पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सगळे विकास केले. सध्याचे जे उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार आहे, पुढील 5 वर्षात हे उमेदवार अशीच विकासाची धुरा सांभाळतील? करणार निश्चित करणार. की आपलीच माणसं आहे सगळी, आपल्या खेळातलीच आहे, त्याच्या बाहेरची नव्वद. आणि गरिबांचं उमेदवार आहे ते सगळं, एका मोठ्या बड्या घरंदाजचं नाही, त्याचे आता पट्टी करून पैसे दिले असं उमेदवार आहे. तर ते उमेदवार ही कामं काळजीपूर्वक येणार आहे. मोठ्या माणसाने कसं कुणाची दाद नसते, रात्री 12ला ह्या उमेदवारांचे दार उघडायचं उघडणार, तशी ती नाही. ती कोण करणार? हे आमचाच काय तर नवं म्हटलं की त्याचं काम काय. तुमच्या गावामध्ये कामं झालेली नाहीत का? काय सांगाल? काही झालेलं नाही. 10 वर्ष आमदार होती, काहीच काम केलेलं नाही. ह्या आता जवळजवळ हे 3 आमदारकी झाली. आता जवळजवळ किंवा पालकमंत्री झाले. काय भरपूर कामं केलं. बरं वाघापूरच नाही, असं चौकडे बघा तुम्ही कामं केलेली आणि भरपूर कामं केली. तुमचं मत कुणाला यावे? आमचं याला शिवसेनेला आणि भाजप, कंबाईंनी धनुष्यबाण तुमचं ठरलेलंच आहे. ठरलेलाच आहे, काही फरक पडणार नाही. विजय कुणाचा असणार? विजय हे शिवसेना, धनुष्यबाण आणि कमळ, तोच विजय. असा तुम्ही आज माझ्यावर पहिली लावा.